या गॉर्जस शब्दामध्ये पहिल्या जीला ग म्हटलेला आहे, अजून दुसऱ्या जीला ज म्हटलेला आहे. असं का ते आपण शिकूया. जेव्हा जीच्या पुढे आय ई वाय येतो तेव्हा त्याचा साऊंड निघतो ज. अजून त्याला म्हणतात जेंटल जी आणि सॉफ्ट जी. जेव्हा जीच्या पुढे आय ई वाय लेटर सोडून कोणता दुसरा शब्द येतो तेव्हा त्याचा साऊंड निघतो ग. अजून त्याला म्हणायचं हार्ड जी. जेव्हा जी पुढे आय ई वाय लेटर सोडून दुसरा लेटर येतो तेव्हा त्याचा साऊंड निघतो ग. अजून त्याला आपण म्हणतो हार्ड साऊंड. आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा जी पुढे आय ई वाय लेटर येतो तेव्हा त्याचा साऊंड निघतो ज. अजून जेव्हा आय ई वाय नसणार तर तेव्हा त्याचा साऊंड निघतो ग. म्हणजे इथे हे शब्द दिलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करून बघा. अजून जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.